तर चला धुवून घेतल्यात वड्या, पानं धुवून घेतली, याला तेल लावून आता हे मिश्रण तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, असं असं करून घ्यायचं सगळीकडे. असं बघू शकता. परत त्याला असं दम करायचं. बघू शकते हे अशा पद्धतीने सगळी पानं मी करून घेते पटापटा. काय होतं माहिती का, आपण त्या गोष्टी करत नाही जास्त ना, त्यामुळं ना जास्त पटापटा हात चालत नाही. पण गावाकडं कसं ह्या गोष्टी जास्त याला जास्त मानतात. पालते पानं का टाकायचे, तेल लावता येतं त्याला, आणि पूर्ण जे असतात ते गुळगुळीत असतात आणि महागनं ते शिकून निघतं सगळ्या गोष्टी, म्हणून ते पानं लावायचे. तर बारके पानं कोण कोण 4-4 आणि 5-5 टाकते, पण मी नाही टाकत, कारण आपण पानं थोडेच. आणि आमच्यात वड्या असतात कधीतरी, वडे खाल्लेले चांगले असते अनुषापोटी. त्याने पोट साफ राहतं, जे पोटात आहे ती सगळ्या गोष्टी होऊन जातात. तुम्ही कशा करता ते नक्की सांगायला विसरू नका. आमच्या गावाकडल्या झणझणीत तिखट अशा वड्या खायला या तुम्ही. आता मी 2-2 पानं टाकणार. आता खूप छोटे आहे ती पानं, जी मोठी होती ते मी केलेले. डबल टाकायचं. डबल तुम्हाला दाखवते मी कसं होतंय. हे बघा डबल, हे बघा डबल. तुम्ही म्हणता त्यातनं खूप पातळ पीठ झालंय, असं काय नाही, कारण पातळच पीठ बसत, जास्त घट नाही बसत. आणि बेसन कमी असल्यामुळे मी जास्त पातळ बनवलं. तरी पण झणझणीत अशा वड्या तयार होतात. तुम्ही खायला या म्हणजे तुम्हाला समजेल. रेसिपी खूप बनवू वाटतात, पण काय करणार, नाही इलाज असतो, आपल्याकडे फ्रीज नाही. जसं असेल त्यात गुजारा करायचा. गावाकडे पद्धतच वेगळी असते. नसलं तरी पण चालतंय, कारण हात कुठे गेले नाही. माणूस म्हणतो मिक्सर असावा, पण गावाकडे पाटा, वरवट अशा गोष्टी असतात. तर हे अशा माझ्या वड्या करून तयार झाल्या. तर मी तुम्हाला दाखवते की कोणत्या पद्धतीने ठेवायच्या. आता तुम्ही म्हणता कशावर, तर याच्यावर. हे बघा, याच्यात मी ठेवून घेते आता, म्हणजे तुम्हाला समजेल की
कशा वड्या बनवायच्या. म्हणजे प्रत्येक बनवता असं काही नाही, मीच बनवते, पण सांगायचा माझा उद्देश असं. झालं का रेडी? झाडायचं नाही आता, याच्यात बसणार काही नाही म्हणून मला पातेलं ठेवावं लागलं आहे. हे बघा वरण असं बनवलं. बनवायला काही गोष्टी असेल तर बनवायला जरा उलाश येतं बरं का. आणि जर काय बनवायला नसेल ना तर काहीच मजा येत नाही बनवायला. तर आता याला उकडून द्यायचा, म्हणजे मस्त अशी परत झाली आणि उकळल्या की तळायच्या आणि सर्व करायच्या. आता हे मी राळा उकळते आणि कोण कोण कसं भाजून घेतं नक्की सांगायला विसरणार. आमच्याकडे जशा गावाकडे पद्धती आहेत तर त्या पद्धतीने बनवतो. आणि शिटीत कशा अशा चकल्या वगैरे काढतात, इथं नाही. इथं हाय अशी तव्यात तळायची, कमी तेलात, जास्त तेल नाही. नाहीतर गावाकडे कसं जास्त तेलात तळतात. ही पिशव्या लागतात जरूर आहेत, कारण चूल ही पेटवायला, म्हणून हे अशा इथं ठेवायच्या. कारण याला प्लॅस्टर नाही आणि आपण नक्कीच तुमच्या आशीर्वादाने प्लॅस्टर करू, खूप छान असं. मला राडा बिलकुल आवडत नाही. काम कमी पण राडा स्वच्छता जास्त. जे जे काम झालं ना ते पटकन ठेवायचं. काय होतं मग एकदम असा वाडा दिसला ना ते उचलाचा बी कटाळा येतो आणि मग कामच करू वाटत नाही ते जास्त दिसल्या. मग आपल्याला जेवढं लागतं ते त्याचा पटकन झालं की ते जिथलं तिथं ठेवायचं, म्हणजे राडा असं काय वाटत नाही आणि पटकन असं काम पण उरकतं. म्हणजे मला असं वाटतं म्हणून नाहीतर माणसानं बाई तुझ्याच म्हणण्यावर अशा भरपूर अशा कमेंट. एक काल तर अशी कमेंट आली, शिवी दिली तिने, काय माहिती तिच्या घरचं खाती काय काय ती मला आणून देत असेल म्हणून ती शिवी आली काल. पण काय हरकत नाही बाई, काय म्हणतात ना तोंडात ना पदरात दे शिव्या, बिंदास दे. काय म्हणतात ना, तू तर तोंडात ना तुझ्या वासना घालवली तर ते तुझ्या तोंडात ना वासना घाण माझ्यासाठी घातली तर देव माझ्या वटीत फुलं टाकतो. म्हणजे तू शिव्या टाकते आणि देव फुलं टाकतो असं. आणि न न सांगता जर काही माहीत नसता जर उगाच अशा शिव्या दिल्या ना तर ते शिव्या त्यांनाच लागतात. आणि जर काही चुकत असेल आपलं, जर काही असं गोष्टी असेल तर त्या शिव्या कधीच लागत नाही, ते फुलं पडतात. मग आपण आपल्या वटीत घ्यायची, ते बिंदास बोल, राग यायची गरजच नाही. पण काल अशी कमेंट आली, पण ठीक आहे चालतंय, तुझं एक तोंड सुटलं म्हणून मी काय माझं घाण तोंड नाही बाबा करणार, मला वडी खायची म्हणून. तर या सगळ्यांनी वडी खायला तर नक्कीच छोटासा ब्लॉग. आता काय होतं माहिती का, हे मला जमत नाही एवढं, म्हणजे नाही का माणूस रिपीट झूम करायला, परत काही गोष्टी मला नाही येत. मला जेवढं येतं तेवढंच मी बनवते आणि जसं आहे तसं माझं घरातील ब्लॉग दाखवते आणि नक्कीच तळताना पण दाखवते. तर नक्कीच बघायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आणि त्यासाठी एक एक
लाईक करायचं आणि बेल काय सरप्राईज काय म्हणतात ते करा. काय मला म्हणा येत नाही. तर चला बाय.